माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 4 अध्याय 5 निमीचे चरित्र आणि अंश विस्तार. पराशर पुढे सांगू लागले. इक्ष्वाकूचा निमी नावाचा जो पुत्र होता त्याने 1000 वर्ष चालणारा यज्ञ आरंभला. त्यात मुख्य होता यज्ञ चालविणारा पुरोहित. म्हणून आमंत्रण केले तेव्हा वैशिष्ट्याने प्रथमच सांगितले की सध्या मी 500 वर्षापर्यंत इंद्राच्या यज्ञाचा ऋत्विज आहे. तेव्हा तो संपला की मी तुझ्या यज्ञाची जबाबदारी घेऊ शकेन. तोपर्यंत तुला थांबावे लागेल. तेव्हा राजा मुकाट्याने उठून निघून गेला. वैशिष्ट्यांची अशी समजूत झाली की त्यांचे म्हणणे राजाने मान्य केले व ते यज्ञात गुंतले. परंतु नमी राजाने गौतम मुनींना बोता करून यज्ञ आरंभला. इंद्राच्या यज्ञाची सांगता करून वशिष्ठ येऊन पाहतात तर गौतमाच्या नेतृत्वाखाली निमीचा यज्ञ चालू होता. तेव्हा त्यांनी रागाने निमीला शाप दिला की तो अशरीरी होशील. तेव्हा राजा झोपला होता. उठल्यावर त्याने वशिष्ठांना उलट शाप दिला की मी झोपलो असताना या दुष्टाने नीट चौकशीसुद्धा न करता अविचाराने शाप दिला, म्हणून याच्याशी देह नाश पावेल असे बोलून राजा देहातून बाहेर निघाला. निमीच्या शापामुळे वैशिष्ट्यांच्या सूक्ष्मदेह मित्रवरून यांच्या वीर्यात शिरला आणि उर्वशीपासून त्यांना नवीन देह मिळाला. निमीचा देह नीट काळजीपूर्वक औषधी लेप लावून जपून ठेवल्यामुळे तो सुद्धा जसाचा तसा ताज्या तवाना राहिला. पुढे यज्ञसमाप्तीचे वेळी आपले भाग घेण्याकरिता देव आले असता पुरोहितांनी यजमानाला वर द्यावा अशी त्यांना विनंती केली. देवांनी राजाला त्याची इच्छा विचारली तेव्हा तो म्हणाला की वारंवार देहधारण करणे सोडणे हे मोठे दुःखदायक होय, म्हणून आता ती अशरीरी राहून सर्व प्राणीमात्रांच्या डोळ्यात राहू इच्छितो. तेव्हा देवांनी तसा त्याला वर दिला व त्यावेळेपासून प्राण्यांच्या पापण्यांची उघडझाप होऊ लागली. एक वेळ पापणीची उघडझाप होताना जेवढा सूक्ष्म वेळ लागतो त्याचे निमिष असे नाव आहे. नंतर सर्व मुनींना अशी भीती वाटली की जर राजाचा नसला तर अराजक माजेल, म्हणून त्यांनी राजाचे शरीर शमीच्या सोट्याने घुसळले असता त्यातून एक पुत्र जन्मला. तो जनक ह्या नावाने प्रख्यात झाला. त्याचा पिता देहविरहित असल्यामुळे वैदेह आणि मंथनातून जन्मल्यामुळे मिथी अशी त्यांची नावं होय. या जनकाचा पुत्र उदावसू, त्याचा नंदीवर्धन, त्याचा सुकेतू, त्याचा देवरात, त्याचा बृहदुक्त, त्याचा महावीर्य, त्याचा सुधृती, त्याचा दुष्टकेतू, त्याचा हर ऐश्व, त्याचा मनो, त्याचा प्रतीक, त्याचा कृतरथ, त्याचा देवमीड, त्याचा विभूत, त्याचा महाधुती, त्याचा कृतरात, त्याचा महारोमा, त्याचा सुवर्णरोमा, त्याचा रस्वरोमा, त्याचा शिरध्वज असा अंश वाढत चालला. एकदा शिरध्वज पुत्राच्या इच्छेने यज्ञभूमी नागरत असता नागराच्या फाळाच्या टोकाला लागून त्याला सीता नावाची कन्या सापडली. या शिरध्वजाचा एक भाऊ होता, त्याचे नाव कुशध्वज असे होते. हा शिरध्वजाचा पुत्र भानुमान, त्याचा शतदुग्न, त्याचा सुची, त्याचा ऊर्जनामा, त्याचा शतध्वज, त्याचा कृती, त्याचा अंजन, त्याचा क्रुजित, त्याचा पुत्र अरिष्टनेमी, त्याचा श्रुतायू, त्याचा सुपार्श्व, त्याचा सृंजय, त्याचा क्षमवी, त्याचा अनेना, त्याचा भीमस्त, त्याचा सत्यरथ, त्याचा उपगो, त्याचा उपगुप्त, त्याचा स्वागत, त्याचा स्वानंद, त्याचा सुवर्चा, त्याचा पुत्र सुपार्श्व, त्याचा सुभाष, त्याचा सुश्रुत, त्याचा जय, त्याचा विजय, त्याचा ऋत, त्याचा सुनय, त्याचा वीतहव्यय, त्याचा धृती, त्याचा बहुलाक्ष्व, त्याचा कृती असा तो अंश वाढत गेला. कृतीनंतर तो अंश खंडित झाला. या अंशातील सर्व राजे आत्मविद्येचे उपासक होते. आता अध्याय 6 सोम वंशाचा विस्तार. चंद्र, बुध, पुरुखा यांची कथा. मैत्रेयांनी पराशरांना विनंती केली की आता त्यांना चंद्राच्या सोमवंशातील राजांविषयी माहिती सांगावी, कारण असे ते सुद्धा पराक्रमी कीर्तिमान होते. पराशर बोलू लागले, ऐका. चंद्राच्या वंशात नहुष, याती, कार्तवीर्य, अर्जुनासारखे कितीतरी महापराक्रमी सद्गुणी देखणे चतुर राज्य उत्पन्न झाले. त्यांचे थोडक्यात मी वर्णन करतो. सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाचे पुत्र अत्री होय.
चंद्र हा त्यांचा पुत्र. त्याला ब्रह्मदेवाने औषधी, वनस्पती, विप्र आणि नक्षत्र मंडळ यांच्यावर प्रमुख अधिकारी केला. नंतर चंद्राने राजसूय यज्ञ केला. राज्याधिकार प्राप्त झाल्यामुळे त्याने सर्व देवांचा गुरु जो बृहस्पती, त्याची पत्नी तारा हिलाच पळवून नेले. तेव्हा गुरूंनी तक्रार केल्यावर ब्रह्मदेवाने चंद्राची कानउघाडणी केली. नारदाने 4 उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. पुढे त्याने कुणालाच दाद दिली नाही. त्यात आणखी एक भर पडली. गुरुचे वैरी शुक्राचार्य त्यांनी संपूर्ण दैत्य सेनेसह चंद्राला मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बृहस्पतीतर्फे इंद्र चंद्र यांच्यात लढाई सुरू झाली. देव आणि दैत्य यांनी परस्परांवर भयानक शस्त्रे सोडली. त्यामुळे सहाराच्या भैयाने विश्व ब्रह्मदेवाला शरण गेले. मग ब्रह्म्याने सर्वांमध्ये मध्यस्थी केली आणि समेट घडवून आणला. त्याप्रमाणे चंद्राने गुरुपत्नी तारा हिला परत पाठवावी असा सर्वानुमते निर्णय घेतला. चंद्राने तारेला गुरुकडे परत धाडून दिले. तरी ती गरोदर असल्या कारणाने गुरु तिला घरात घेईना. मग तिने तो पुत्र एका झाडीत ठेवून दिला. तेव्हा तो बालक अत्यंत तेजस्वी होता. असे पण गुरु व चंद्र दोघे त्याच्यावर हक्क सांगू लागले. अशा पेच प्रसंगी सर्वांनी तारेला तो पुत्र कोणापासून झाला असे विचारले असता तिला अजून काहीच न बोलता खाली मान घालून बसून राहिली. तेव्हा तो पुत्रच तिचा शाप देण्यास तयार झाला. पुत्र तिला शाप द्यायला तयार झाला. असे पाहून ब्रह्मदेवाने तिला एकीकडे नेऊन विचारले असता तिने हळूच सांगितले की चंद्रापासून. तेव्हा चंद्राने त्याचे बुध असे नाव ठेवले व तो त्याला घेऊन निघून गेला. इलेपासून बुधाला जो पुरुरवा नावाचा पुत्र झाला त्याची हकीकत पूर्वीच सांगून झाली. पुरुरवा अत्यंत उदार पराक्रमी होता. उर्वशी नावाच्या एका अप्सरेला इंद्राने मृत्यूलोकी राहण्याचा शाप दिला. तिच्या दृष्टीला एकदा पुरुरवा पडला असता तिला तो आवडला. त्याला ती आवडली. त्याने तिला लग्नाविषयी विचारले असता तिने त्याला 3 अटी घातल्या. कुठल्या? 1. तिने 2 मेंढे पाळले आहेत. ते रात्रंदिवस तिच्यासोबत राहतील. त्यांना दूर करू नये. 2. राजा कधी नग्न अवस्थेत तिच्या नजरेस पडता कामा नये. 3. ती केवळ तूप पिऊनच राहील. ह्या अटी राजाने कबूल केल्यानंतर ती दोघंही 60,000 वर्ष परस्परांच्या सहवासात राहिली. उर्वशी तर स्वर्गलोकाला विसरूनच गेली. तेव्हा तिला परत नेण्याकरिता विश्वावसू गंधर्वाने इतर साथीदारांना सोबत घेऊन तिच्या पलंगाजवळचा एक मेंढा उचलून नेला. ते सांगून उर्वशीने हाका मारल्या, पण पुरुरवा काही उठला नाही. तेव्हा गंधर्वाने दुसरा मेंढा उचलला. तेव्हाही उर्वशी विलाप करू लागली. मग मात्र काळोखाय असे पाहून राजा उठला, तलवार घेऊन निघाला. तेव्हा गंधर्वाने विजेचा लखलखाट केला. उजेडात राजा नग्न अवस्थेत दृष्टीस पडल्यामुळे उर्वशी तत्काळ निघून गेली. गंधर्वसुद्धा पळवून गेले. या घटनेचा धक्का बसून पुरुरवा वेड्यासारखा भ्रमिष्ट होऊन भटकत राहिला. त्यानंतर एकदा कुरुक्षेत्रातील सरोवरात नाहणारी उर्वशी त्याला दिसली व तो तिची विनवणी करू लागला. तेव्हा तिने सांगितले की उगीच शोक करू नकोस. 1 वर्षानंतर याच ठिकाणी मी तुला येथेच भेटीन आणि मला झालेला तुझा पुत्र तुला देईन. शिवाय 1 रात्र तुझ्यासोबत राहीन. तेव्हा राजा माघारी फिरला. त्यावेळी तिने त्याची ओळख मैत्रिणीशी करून दिली. 1 वर्ष उलटले तेव्हा राजा तेथे आला. उर्वशीने त्याच्या हातात आयु नावाचा पुत्र दिला. त्याच रात्री ती राजाबरोबर राहिली व म्हणाली की आपले दोघांचे गाढ प्रेम पाहून गंधर्वाची तुम्हाला वर देण्याची इच्छा आहे. तरी जे तुम्हाला हवे असेल ते मागून घ्या. राजाने उत्तर दिले, मी सर्व शत्रूंना नामोहरम केले आहे. माझे सामर्थ्य अजूनही अबाधित आहे. मला प्रियजन भरपूर आहे. माझे सैन्य अफाट आहे व मला धनाची मुळीच कमतरता नाही. आता मी या उर्वशीच्या सहवासात कायम राहू इच्छितो. तेव्हा गंधर्वाने त्याला 1 हवनपात्र अग्नीस देऊन सांगितले की त्याने या अग्नीचे 3 भाग गार्हपत्य, आहव्यनीय आणि दक्षिणाग्नी असे करून उर्वशीच्या प्राप्तीसाठी या पात्रात यज्ञ करावा, म्हणजे त्याची इच्छा पूर्ण होईल. तेवढे ऐकल्यावर समाधानाने राजा परत फिरला. त्याने ते हवनपात्र तेथेच ठेवले. परतीच्या वाटेवर त्याला त्या पात्राची आठवण झाली, म्हणून तो पुन्हा तेथे गेला. तर ते पात्र त्या जागेवर नव्हते. मात्र एक पिंपळाचे रोप तेवढे उगवले होते. मग राजा ते रोप सोबत घेऊन घरी निघून गेला. नंतर त्याने त्याच्या खोडापासून एक अरणी तयार केली. त्या अरणीचे बोटा एवढे 3 तुकडे करून
गायत्री मंत्राने अभिमंत्रित केले असता त्याचे प्रत्येकी 8 असे 24 तुकडे बनले. मग त्याने त्याचे मंथन केले, तेव्हा त्यातून 3 प्रकारचे अग्नी प्रगट झाले. नंतर राजाने विधीपूर्वक उर्वशीची कायम प्राप्ती व्हावी असा संकल्प करून नाना तऱ्हेने यज्ञ केले. त्या यज्ञाचे फळ म्हणून राजा गंधर्व बनून त्या लोकात जाऊन उर्वशीसह कायम राहिला. यापूर्वी फक्त एकच अग्नी होता. या मन्वंतरापासून अग्नीचे 3 विभाग प्रचारित झाले. अध्याय 7 जन्नू, जमाग्नी व विश्वामित्र. पराशर सांगता, पुरुरव ह्याला 6 पुत्र होते. ते म्हणजे आयु, अमा वसु, विश्वा वसु, श्रुतायु, शतायु आणि अभितायु असे. त्यांच्यापैकी तो अमा वसु होता, त्याचा पुत्र भीम, त्याचा कांचन सुहोत्र, त्याचा जन्नू. एकदा ह्या जन्नूच्या येथे यज्ञशाळेत गंगेचे पाणी शिरले असता यज्ञपुरुषाला आपल्या देहात सामावून घेऊन त्याने रागाच्या भरात सगळीच्या सगळी गंगा पिऊन टाकली. त्यावेळी ऋषीमुनींनी व देवांनी मिळून त्याची विनवणी केल्यावर त्याने तिला पुत्रीच्या रूपाने सोडून दिली व तेव्हा तिला जान्हवी असे आणखी एक नाव प्राप्त झाले. जन्नूचा पुत्र सुमंत, त्याचा अजकाचा बलाकास्त्रव, त्याचा कुश, त्याचे कुशांब, कुशनाभ आणि वसु असे पुत्र होते. त्यातला तो कुशांब होता. त्याने आपल्याला इंद्रास समान बलशाली पुत्र व्हावा असा ईर्षेने तपश्चर्या केली. मग आपल्याहून श्रेष्ठ कुणी असू नये या हेतूने इंद्रच त्याचा पुत्र म्हणून जन्मला. त्याचे नाव गादी होते. तरी त्याला कुशाचा पुत्र असल्यामुळे कौशिक असे नाव पडले. या गादीच्या सत्तवती नावाच्या मुलीचा विवाह भृगुपुत्र ऋतिक यांच्याशी झाला. गादीच्या मनातून त्याला मुलगी द्यायची नव्हती म्हणून त्याने 1000 श्यामकर्ण अवलक घोडे मागितले. तेव्हा ऋतिकाने तेवढे घोडे वरुणाकडून मागून आणले आणि गादीला दिले. तेव्हा तो विवाह झाला. नंतर एकदा त्याने पुत्राच्या इच्छेने 2 चरू म्हणजे यज्ञातील खीर बनवली आणि त्यातला एक पत्नीला देऊन म्हणाला की तो चरू तुझ्यासाठी आहे, तो जो दुसरा आहे तो श्रेष्ठ क्षत्रिय पुत्र होण्यासाठी तिच्या आईने खावा. नंतर तो वनात निघून गेला. इकडे सत्यवतीने व तिच्या आईने त्या चरूची आपापसात अदलाबदल करून ते खाल्ले. ऋचिक तेव्हा वनातून परतला तेव्हा पत्नीला पाहताच त्याला झालेला चरूचा घोटाळा कळला. तेव्हा तो खेदाने बोलला की तुम्ही दोघी मोठीच चूक केली. त्याचा परिणाम असा होईल की सत्यवतीला होणारा पुत्र हा वीर वृत्तीचा निपजेल व तिच्या मातेला होणारा पुत्र जपी तपी ब्राह्मण वृत्तीचा निपजेल. त्यावर सत्यवतीने त्याचे पाय धरून अपराध्याची क्षमा मागितली. क्षत्रियाचे गुण पुत्रात न उतरता ते नातवात उतरावेत असा काही उपाय करण्याची विनंती केली. तेव्हा पती म्हणाला, बरे तर मग तू म्हणतेस तसेच हो. पुढे सत्यवतीला जमदग्नी हा पुत्र झाला. तिच्या आईच्या पोटी विश्वामित्र जन्मला. नंतर ती सत्यवती कौशिकी नावाची नदी बनली. इक्ष्वाकू कुळातील रेणू नावाच्या राजाची मुलगी रेणुका हिच्याशी जमदग्नीचा विवाह झाला. त्याच्या 4 पुत्रातला एक होता परशुराम. तो लोकगुरु नारायण याचा अंशावतार असून त्याने क्षत्रियांचा प्रचंड प्रमाणात संहार केला. त्याशिवाय विश्वामित्राच्या देवाने शूनशेप नावाचा पुत्र दिला. त्याशिवाय त्याला देवरात, मधुच्छंद, धनंजय, कृतदेव, अष्टक, कच्छप, हरितक वगैरे आणखी पुत्र झाले. त्याच्यापासून पुढे कौशिक वंश आणखी बहरत गेला. अध्याय 8 काश्य वंश. पराशरांचे कथन पुढे चालू होते. पुरुरव्याचा थोरला पुत्र जो आयु, त्याची पत्नी ती राहूची मुलगी. त्या हुवैतांना नयुष, क्षत्ररुद्ध, रंभ, रजी, अनेना असे 5 पुत्र झाले. त्यातील क्षत्ररुद्ध याचा पुत्र सुहोत्र होता. सुहोत्राचे 3 पुत्र असून त्याची नावे काश्य, काश आणि घृतसमद अशी होती. त्यापैकी घृतसमदाच्या शौनक नावाच्या पुत्राने चातुर्वर्ण्य व्यवस्था अंमलात आणली. काश्यपाचा पुत्र काशी नरेश काशेय हा होता. त्याचा पुत्र राष्ट्र, त्याचा दीर्घतपा, त्याचा धन्वंतरी होता. धन्वंतरीचा देह हा जरामर त्रिकालबाधित असा होता. पूर्वजन्मात त्याला भगवंत नारायणाचा वर प्रसाद लाभला होता. त्याने पर्वतप्राय अशा आयुर्वेदाचे 8 विभाग केले होते व यज्ञातील आहुती त्यालाही मिळतात.
धन्वंतरीला केतुमान नामक पुत्र झाला. त्याला भीमरथ, त्याचा दिवोदास व त्याचा प्रतदर्द झाला. त्याने मद्रश्रेय ह्या वंशाचा नाश करून समस्त शत्रू जिंकले होते. त्यामुळे तो शत्रुजित म्हणूनही ख्यातनाम झाला. बालपणापासून त्याचा पिता दिवोदास हा लाडाने त्याला वत्स अशी हाक मारित असे. त्यामुळे त्याचे वत्स हे नावसुद्धा प्रसिद्ध होय. तो सत्याचा अत्यंत उपासक होता, म्हणून त्याला ऋतुध्वज असे लोक म्हणत असत. पुढे त्याला कुवलय नावाचा दुर्मिळ अशा जातीचा घोडा प्राप्त झाला, म्हणून कुवलया अश्व या नावाने सुद्धा लोक त्याला उल्लेख करीत असत. या वत्साचा अलर्क नावाचा एक पुत्र, त्याला 66,000 वर्षाचे आयुष्य लाभले. तसाच तो आयुष्यभर चिरतरुण राहिला. या अलर्तकाचा पुत्र होता सन्निती, त्याचा सुनिथ, त्याचा सुकेतू, त्याचा पुत्र धर्मकेतू, त्याचा सत्यकेतू, त्याचा विभू, त्याचा पुत्र सुविभू, त्याचा सुकुमार, त्याचा दुष्टकेतू, त्याचा वितिओत्र, त्याचा भार्गव, त्याचा भार्गभूमी. या भार्गभूमीच्या काळापासून समाजात चातुर्वर्ण्य रचना अंमलात आली. या ठिकाणी हा अध्याय संपला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं.